सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. एक असा प्रसंग सांगते की एका व्यक्तीला एक प्रस्ताव दिला जातो, जो असा होता की तुम्हाला येथील सत्ता मिळेल, पैशांचा ढीग तुमच्या समोर लावला जाईल किंवा येथील सर्वात सौंदर्यवती स्त्रीशी तुमचा विवाह करून दिला जाईल आणि त्या बदल्यात तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे की तुम्हाला तुमचं समाज प्रबोधन थांबवायचं आहे. आणि त्यावर या व्यक्तीचं उत्तर असं असतं की माझ्या एका हातात सूर्य आणि एका हातात चंद्र जरी आणून दिला तरी मी हे काम थांबवणार नाही. हो, हा प्रसंग घडला होता साधारण 1500 वर्षापूर्वी प्रेषित मोहम्मद यांच्या बाबतीत. अन्यायाचा हाहाकार माजलेल्या, मार्गभ्रष्ट झालेल्या त्या समाजाला जेव्हा मानवाधिकार बळकट करणारी सात्विक अशी इस्लामी शिकवण मिळाली, तेव्हा सामान्यजण आपोआपच चुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. मग प्रेषित मोहम्मद यांचा कडा विरोध होऊ लागला, कारण की ही शिकवण होती सर्व भेदभाव मिटवून टाकणारी. ती आधारित होती एकेश्वरवाद, मूर्तीपूजेला विरोध करणारी आणि समानता व न्यायावर आधारित मूल्य समाजात रुजवणारी. त्या काही गुलामांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जायची. इस्लामने गुलामांना केवळ आजाद केले नव्हे, तर त्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार बहाल केले. मशिदीत पहिल्या रांगेत नमाज पढण्याचा अधिकार, अजान देण्याचा अधिकार, खुद्द प्रेषितांबरोबर बसून अन्न सेवन करण्याचा अधिकार इत्यादी अधिकार दिले. स्त्रियांचा उपभोगासाठी वापर बंद, अनेक स्त्रियांशी होणाऱ्या विवाहावर प्रतिबंध लावण्यात आले. इस्लामने व्याज हराम केले, मदिरा हराम केली, अश्लीलतेला आळा घालण्यात आला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुजारी महंतांचा एक मोठा गट होता, जो सामान्य जनतेला अशा प्रकारे मूर्ख बनवत होता की परमेश्वरापर्यंत तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावी लागेल, नजराने, देणग्या, नैवेद्य द्यावे लागतील. इस्लामने या विचाराचे खंडन केले व स्पष्ट केले की तुम्ही डायरेक्ट एकमेव अल्लाशी एकरूप होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्या मूर्त्यांची गरज नाही, माध्यमांची गरज नाही किंवा काही कर्मकांडांची गरज नाही. अर्थातच आपली गादी रेटून बसलेल्या त्यावेळेच्या सरदारांना, महंतांना हे पचणं शक्यच नव्हतं. मग मक्केमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्या विरुद्ध साम, दाम, दंड, भेद या सर्व क्लुप्त्यांचा वापर सुरू झाला. आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा प्रसंग जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला. सत्ताधाऱ्यांची सत्ता डळमळली, प्रतिष्ठित आणि त्यामुळे मग प्रतिष्ठित अशा सर्व सरदारांनी प्रेषित मोहम्मद यांचे काका अबू तालिब यांच्याकडे येऊन त्यांना दिलेले सत्ता, संपत्ती व स्त्री सौंदर्याचे लालच आणि त्यावर प्रेषितांचे उत्तर की एका हातात सूर्य आणि दुसऱ्या हातात चंद्र जरी आणून दिला तरी हे काम थांबणे शक्य नाही. हे बोल इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले, कारण हे तोच निस्वार्थी मनुष्य करू शकतो ज्याला ईश्वर कळला, ज्याला जीवन मृत्यूचं मर्म कळलं. मानवतेचं भलं करण्यासाठी कोणतीही तडजोड तो करू शकत नाही. आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. प्रेषितांचा अतोनात छळ सुरू झाला. त्यांच्या मार्गात काटे अंथरले जायचे, अंगावर घाण टाकली जायची, अपशब्द बोलले जायचे, दगडांनी इतकं मारलं जायचं की त्यांचे रक्ताने बूट भरले जायचे. त्यांच्या अनुयायांपैकी जे बिचारे असहाय्य गुलाम होते, गोरगरीब होते, त्यांना तर अगदी रक्त सांडेपर्यंत चापकाने अमानुष मारहाण व्हायची. वाळवंटातल्या तप्त जमिनीवर झोपून त्यांनी हलू नये म्हणून अंगावर मोठा दगड ठेवला जायचा. आगीच्या निखाऱ्यावर झोपून वरून पाय दाबला जायचा जोपर्यंत ते निखारे भिजत नाहीत. अशा एक ना अनेक घटना. आणि हा छळ इतका वाढला की मग प्रेषित मोहम्मद यांनी त्यांच्या अनुयायासह मक्केहून मदिनेत स्थलांतर करावे लागले. त्यांना आपलं घरदार, जमिनी, व्यवसाय सगळं काही सोडून निर्वासित म्हणून ते राहू लागले. पण इस्लामचा संदेश पोहोचवण्यावर व त्यावर आचरण त्यांनी सोडलं नाही. उलट मदिनावासियांची त्यांना सर्वोपरी मदत झाली. न्याय, समता देणारी शिकवण लोकांना भोवली आणि जगभरात इस्लामी संदेश पोहोचला. तेव्हा ही घटना आपणास काय बोध देते, तर सत्य मार्गात मूल्यांची कोणतीही किंमत लावता येत नाही. मग त्यासाठी किती का अडचणी येवत. आजही जगभरात मुस्लिम म्हणून जगण्याची किंमत मोजावी लागते. त्रास सहन करावा लागतो, फक्त त्या छळाचे स्वरूप बदलले आहे. तरीही मुस्लिमांनी खचून जाऊ नये, कोणाबद्दलही द्वेष ठेवू नये. प्रेमाने अल्लाहचा संदेश, कुराणची शिकवण पोहोचवत राहावी, ज्यापासून समाज अनभिज्ञ आहे. कारण शेवटी आपण सर्व स्त्री पुरुष हे एकाच ईश्वराची संतान आहोत, म्हणजे एकमेकांचे भाऊ बहीण आहोत. त्यामुळे एकमेकांचे भले करणे, वाईटाला दूर करणे ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी बनते. तेव्हा मुस्लिमांनी आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श इस्लामी व्यवस्थेचे उदाहरण प्रस्तुत करावे, जेणेकरून सर्व मानवजातीचे भले हो. धन्यवाद.